श्री स्वामी समर्थ. आपण या व्हिडिओमध्ये जाणणार आहोत की नरक चतुर्थी का साजरी केली जाते आणि त्याचं महत्त्व काय आहे आणि या दिवशी कोणत्या देवाची पूजा करायची. नरक चतुर्थी दिवशी अभंग स्नान मृत्यू 5:20 पासून तर 6:32 आहे. कालावधी 1 तास 13 मिनिटे. कालावधी चौदस पूजा. काली चौदसच्या दिवशी काली देवीची पूजा करण्याची अभंग स्नान करणे अत्यंत महत्वाचे आहे. असे मानले जाते की असे केल्याने व्यक्तीला सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते. या दिवशी कालीची पूजा करण्यापूर्वी स्नान करून अत्तर लावावे आणि पूजेला बसावे. त्यानंतर चौरंगावर लाल रंगाचे कापड पसरून त्यावर काली मातेची मूर्ती किंवा चित्र स्थापित करा. नंतर दिवा लावावा. त्यानंतर काली मातेला फळं, फुलं, कुंकू, हळद, कापूर, नारळ आणि नैवेद्य अर्पण करावा. शेवटी काली चालिसाचे पठण करून मंत्राचा जप करा. नरक चतुर्दशीचं महत्व. लेखामध्ये नरक चतुर्दशीला काही चतुर्दशी, रूप चतुर्दशी, छोटी दिवाळी आणि नरक निवारण चतुर्दशी या नावाने देखील संबोधली जाते. हिंदू सण जो हिंदू कॅलेंडरप्रमाणे आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला 14वा दिवस असो. दीपावलीचा 5 दिवसातील हा दुसरा दिवस होय. प्राचीन हिंदू साहित्यानुसार नरकासुराचा वध श्रीकृष्ण, सत्यभामा आणि काली या तिघांनी आजच्या दिवशी केला होता. म्हणून या दिवशी पहाटे धार्मिक अनुष्ठान, उत्सव आणि आनंदाने साजरी करतात. नरक चतुर्दशीची कथा. भगवान वाचले नाही या विषयाबाबतीत मला फारसे तर माहीत नाही, परंतु भगवान श्रीकृष्णांनी एक देश जो सध्याच्या इराईक आहे मुक्त केला होता. त्या काळी इराईकावर नरकासुर नामक राक्षस राज्य करत होता. त्याच्या 16,000 उपपत्न्या होत्या आणि तो त्या सर्वांना त्रास द्यायचा. त्या दिवशी सर्व जनता त्रास झाली होती. त्याच्या मुलाचे नाव भगदत्त होते. त्याचे नावावरूनच सध्या त्या शहराला बगदाद हे नाव पडले आहे. म्हणून लक्षात घेऊन ही इराईक आजही सहन करतोय. ते 500 वर्षापूर्वी देखील तिथे घडत होते. 500 वर्षापूर्वी देखील इराईकमध्ये अशी शासन व्यवस्था होती. जेव्हा मी इराईकमध्ये होतो तेव्हा कुर्दिस्तानाच्या लोकांनी मला सांगितलं की तिथे शेकडो गावे अशी आहेत जिथे एकही पुरुष नाही आहे, कारण सद्दाम हुसेन सर्व पुरुषांना ठार मारलेलं होतं. त्या गावातील सर्व लोक भयंकर दुःखात होते. आम्ही त्यांच्याबरोबर बोललो. त्या सर्व महिलाच होत्या. आमच्या समोर आपले दुःख सांगत होत्या. हे खूप निराशजनक आहे की या युगात देखील अशी असुरी प्रवृत्ती अस्तित्वात असू शकते. आपण युगाडामधील अशा प्रकारच्या घटनाबाबत ऐकलं असेल. एकाने फ्रीजमध्ये कित्येक कवट्या गोळ्या करून ठेवल्या होत्या. एलियन याबद्दल बोडियामध्ये देखील लाखो लोकांना त्रास दिला जायचा. आज देखील अशी घटना ऐकायला मिळतात. येथे एका मनक्युस्ट जनरल सर्वांच्या शेती करायला लावली. काही लोकांना शेती करणे ठाऊक नव्हते. काही व्यापारी होते, त्यांना शेतीबद्दल माहीत नव्हते. त्यांच्यावर जबरदस्ती त्याने विरोध केला. ठार मारले, लाखो लोक मारले. येथील 1/3 लोकसंख्या एक युतीमुळे मारली गेली. अशी असुरी मानसिकता 5000 वर्षापूर्वी देखील होती. नरकासुराने 16,000 स्त्रियांसोबत जबरदस्तीचे विवाह केला. त्याने त्यांना बंदी बनवून आपले दास बनवून ठेवले. म्हणून जेव्हा तो राक्षस श्रीकृष्णाच्या हाताने मारला गेला तेव्हा त्या स्त्रियांचा उद्धार झाला. श्रीकृष्णाने त्यांना मुक्त केले. त्या स्त्रिया 16,000 स्त्रियांनी सांगितलं की आता आत्महत्या करीत या सर्वांनी सामुदायिक आत्महत्या करणार होत्या, कारण त्या स्त्रियांनी पतीशिवाय जगणे वर्जित होते. त्यांना समाजात सन्मान मिळणार नव्हता. खास करून अशा असुरांच्या पत्नी. म्हणून त्या सर्वजणींनी श्रीकृष्णाला सांगितलं की असुरासोबत राहिल्यामुळे त्यांचे कुटुंबीय देखील त्यांना स्वीकारणार नाही आणि समाज देखील स्वीकारणार नाही, म्हणून आत्महत्या करणेच ठीक होईल, असं त्या स्त्रिया श्रीकृष्णाला म्हणत होत्या. यावर श्रीकृष्ण म्हणाले की नाही, मी तुम्हाला सर्वांना माझे उपनाव देईन. तुम्हाला स्वतःला ही किंवा ती नरकासुराची पत्नी म्हणून घेण्याची गरज नाही. श्रीकृष्ण त्या काळातील खूप प्रसिद्ध आणि लोकप्रिय व्यक्ती होते. असे केल्यास त्या सर्व महिला सन्मानपूर्वक जगू शकत होत्या. म्हणून श्रीकृष्णांनी त्यांचे स्वामी बनून आपले नाव देऊन नरकासुराच्या 16,000 स्त्रियांना सन्मान दिला, अशी कथा आहे.
किती चांगले काम केले ना श्रीकृष्णांनी. त्या नवीन जीवन दिलं, पण वास्तविक त्यांच्या तीच पत्नी होत्या. रुक्मिणी, सत्यभामा आणि जामवंती या 3 पत्न्या त्यांच्या होत्या. तर तुम्हाला नरक चतुर्थीविषयी या व्हिडिओमध्ये माहिती कशी वाटली आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ मित्रांनो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.